नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण GCC TBC 30 वर्ड पर मिनिट या टायपिंग एक्झामच्या संदर्भाने इम्पॉर्टंट अशा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन संदर्भात चर्चा केलेली आहे। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ लगेच, जास्त वेळ न लावता। तर पाठीमागे मी तुम्हाला बोललेलो आहे की कोणते प्रश्न कोणत्या सॉफ्टवेअरचे आहे हे पाहणं खूप गरजेचं राहतं। जसं की सुरुवातीला आपल्याला पहिलाच प्रश्न पाहायला मिळतो तो वर्डच्या संदर्भाने आहे। मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये वर्ड ही फॅसिलिटी कोणत्या कारणासाठी दिलेली आहे? टेक्स्ट, तर रॅप टेक्स्ट करण्यासाठी ही फॅसिलिटी अवेलेबल असते। म्हणजे एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपण इन्सर्ट करतो त्यावेळेस ते रॅप करण्यासाठी आपल्याला वर्ड या ऑप्शनचा उपयोग होतो, ज्याला आपण रॅप टेक्स्ट असंही म्हणत असतो। त्याच्यानंतर पहा दुसरा प्रश्न जो की आपल्याला आहे मायक्रोसॉफ्ट वर्डच्या संदर्भाने। वर्डमध्ये प्रत्येक कमांड ही रिबन मध्ये अवेलेबल असते, तर उत्तर आहे बरोबर ट्रू। आपल्याला वरती होम मेनू, इन्सर्ट मेनू, डिझाइन मेनू, त्याच्यानंतर पेज लेआउट मेनू, सगळे मेनू जे दिसतात ते ज्या ठिकाणी अवेलेबल असतात त्याला रिबन असं म्हटलं जातं। त्याला काय म्हटलं जातं? रिबन। आणि त्या रिबन मध्ये सगळेचे सगळे मेनू आपल्याला दिसतात, सगळेचे सगळे कमांड दिसत असतात। नंतर पहा पुढचा प्रश्न, कंट्रोल एस ही जी काही कॉम्बिनेशन असणारी शॉर्टकट की आहे, कॉम्बिनेशन आहे ना, दोन कंट्रोलचं कॉम्बिनेशन आहे, तर ते आपल्याला सेव्ह म्हणून उपयोगी पडतं कंट्रोल एस। सॉर्ट ऑप्शन इज अवेलेबल इन डॅश डॅश मेनू, हा प्रश्न मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा आहे। हा प्रश्न मायक्रोसॉफ्ट एक्सेल बद्दल आहे की सॉर्ट ऑप्शन कोणत्या टॅब मध्ये पाहायला मिळतो, तर आपल्याला डेटा या टॅब मध्ये तो पाहायला मिळत असतो। विच फंक्शन इज डिस्प्ले महाराष्ट्र स्टेट इन सेल ऑफ MS एक्सेल 2010, तर आपल्याला हे काय करायचं आहे की आम्हाला दिलेलं फंक्शन हे लोअर केस मध्ये पाहिजे। लोअर केस मध्ये कधी येईल, तर आपल्याला लोअर नावाचं फंक्शन वापरावं लागेल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट त्यातला M कॅपिटल आणि S कॅपिटल असेल। कधी फंक्शन तसं डिस्प्ले करेल, तर लोअर फंक्शन वापरलं तर ते आपल्याला आन्सर डिस्प्ले होईल। थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिकली या गोष्टींचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे, जरी आपण थिअरेटिकली आता पाहत असू, कारण जोपर्यंत तुमचे प्रॅक्टिकल क्लिअर नसतील थिअरेटिकली प्रश्न थोडेसे समजणं कठीण जातं। त्याच्यामुळे मी सांगतोय ते प्रश्न, मी सांगतोय त्या गोष्टी तुम्ही जरा प्रॅक्टिकलीही करून पहा। जसं की आता मी कंट्रोल एस सांगितला, किंवा सगळ्या कमांड दिसतात का, लोअर केस दिसते का, पाहून घ्या। त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2010 याचं एक्सटेन्शन काय आहे? बाय डिफॉल्ट येतं ते, तर डॅश XLS हा त्याचं एक्सटेन्शन आहे। बाय एक्सटेन्शन काय राहतं, तर त्या सॉफ्टवेअरला डेटा सेव्ह केल्यानंतर कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतं, जसं की डॉक्युमेंट नाव काय कधी येतं, वर्डमध्ये असेल तर, प्रेझेंटेशन मध्ये वेगळं येतं PPTS, आणि एक्सेलचं काय येईल, एक्सेल SX। विच ग्रुप अलाव टू अप्लाय बॉर्डर, तर आपल्याला फॉन्ट ग्रुपमध्ये आपण या गोष्टी करू शकतो, बॉर्डर वगैरे। त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, इन वर्कशीट द हेडिंग ऑफ लास्ट कॉलम इज एक्सेप्ट डी, तर शेवटच्या कॉलमचं नाव काय आहे असा प्रश्न आहे। जे काही आपण एक्सेल सॉफ्टवेअर वापरतो तर त्या एक्सेल सॉफ्टवेअर मध्ये सगळ्यात शेवटच्या कॉलमचं नाव आहे XFD, आणि याची कॅल्क्युलेशन किती केलं, 16384। रिसेट कमांड इन अवेलेबल इन डॅश डॅश ग्रुप इन पॉवर पॉइंट, तर स्लाइड या टॅब मध्ये आपण रिसेट करू शकतो। वी कांट इन्सर्ट आवर रेकॉर्डेड व्हॉइस इन स्लाइड शो, आपण स्लाइड शो मध्ये रेकॉर्डेड व्हॉइस टाकू शकत नाही, तर चूक आपण रेकॉर्डेड व्हॉइस टाकू शकतो पॉवर पॉइंट किंवा आपल्या स्लाइड शो मध्ये। WMF मीन्स विंडोज मेटा फाईल, विंडोज मेटा फाईल। पहा बरेचसे शॉर्टकट आणि येतात आपल्याला शॉर्ट फॉर्म आणि लॉंग फॉर्म, तर तेही क्लिअर करून घ्या, जसे की www, HTML, खूप सारे येतात, तेही पाहून घ्या। हाऊ कॅन यू इन्सर्ट बार ग्राफ इन प्रेझेंटेशन, तर आपल्या प्रेझेंटेशन मध्ये चार्ट इन्सर्ट करता येतात का, आणि तो कोणत्या प्रकारचा सांगितलं तर बार ग्राफ,
तर आपण इन्सर्ट मध्ये जातो, इन्सर्ट मध्ये चार्ट मध्ये जातो आणि बार नावाच्या चार्ट वरती क्लिक करून आपण तो ग्राफ किंवा तो चार्ट इन्सर्ट करू शकतो. करता येतो, करू शकतो. त्याच्यानंतर पहा, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी प्रिपेअर्ड इन पॉवर पॉइंट सॉफ्टवेअर. तर आपण स्लाइड शो हे प्रिपेअर करू शकतो पॉवर पॉइंट मध्ये. काय करू शकतो? स्लाइड शो. याचे जर ऑप्शन दिले ना तर आपण फुल कन्फ्यूज होतो ना की हा का तो, त्याच्यामुळे प्रॉपर करून घ्या. इन विंडोज 7 F5 की इज यूज्ड टू डिस्प्ले हेल्प फॉल्स. विंडोज 7 मध्ये F5 कीनं आपण हेल्प डिस्प्ले करू शकतो का? तर नाही. उत्तर पूर्णतः चुकीचं आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. डॅश डॅश मीन्स कंटेन सम एज्युकेशन इन्फॉर्मेशन. तर डॅश किंवा .edu या पद्धतीच्या वेबसाईट, या कंटेंटच्या वेबसाईट किंवा या डोमेनच्या वेबसाईट आपल्याला एज्युकेशन इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. बूट व्हायरस डिस्ट्रीब्यूट डॅश डॅश ऑफ द डिस्क. तर .exe फाईल आपल्याला त्या काय करतात? डिस्ट्रीब्यूट करतात किंवा डिस्टर्ब करतात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिक्वायर्ड इन ऑर्डर टू सेंड ईमेल. तर वेब पेजची गरज नाही आपल्याला ज्यावेळेस आपण ईमेल पाठवत असतो त्यावेळेस. डॅश डॅश मीन्स सेट ऑफ इन्स्ट्रक्शन गिवन टू कम्प्युटर. तर इन्स्ट्रक्शनचा एक ग्रुप असतो ज्याला आपण प्रोग्राम असं म्हणतो. सेट असतो, ग्रुप असतो जो रन केल्यानंतर आपण त्याला काय म्हणत असतो? सॉफ्टवेअर. किंवा त्याला आपण प्रोग्राम असंही म्हणू. प्रोग्रामचं दुसरं नाव सॉफ्टवेअर आहे किंवा सॉफ्टवेअरचं दुसरं नाव प्रोग्राम आहे. विच इज नॉट ईमेल कंपोनंट. तर ईमेलचे कंपोनंट आपण आता प्रॅक्टिकली पाहिलेलेच आहेत. काय काय असतं? CC, BCC खूप सारे पाहिलेले आहेत. तरी त्यात ABC नावाचा काही प्रकार नसतो. बॉडी असेल, अटॅचमेंट असेल. व्हॉट इज द इंटरनेट एक्सप्लोरर. इंटरनेट एक्सप्लोरर हा काय आहे? तर तो एक ब्राउझर आहे. तो काय? एक ब्राउझर. प्रश्न असे येतात, ब्राउझर कोणकोणते आहेत? तर मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर, तुमचा गुगल क्रोम, असे खूप सारे इंटरनेट ब्राउझर आहेत जे बाजारात उपलब्ध आहेत. तुमच्याकडे हे असतील. त्यातलाच सगळ्यात पॉप्युलर कोणता? तर आपण गुगल क्रोम हा पॉप्युलर पद्धतीने वापरला जातो. सेकंड जनरेशन ऑफ कम्प्युटर. सेकंड जनरेशन जे काय आलं कम्प्युटरचं, त्याच्यामध्ये काय वापरले गेले? तर त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टर वापरले गेले. काय वापरले गेले? ट्रान्झिस्टर. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, ज्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत. त्यातलाच पहिला प्रश्न, लॅपटॉप इज कॉल्ड नोटबुक. बरोबर आहे. लॅपटॉपचं दुसरं नाव आहे ज्याला आपण नोटबुक, पर्सनल कम्प्युटर असंही म्हणतो. विच इज ईमेल क्लायंट सॉफ्टवेअर. तर ईमेल क्लायंट, ईमेल पाठवण्यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट आउटलुकचा यूज करतो, जे क्लायंट आहे. वर्टिकल स्ट्रिप टू राईट ऑफ द डॉक्युमेंट इज कॉल्ड ॲज अ वर्टिकल स्क्रोल बार. वर्टिकल स्क्रोल बार. आणि शेवटचा ऑप्शन आहे प्रिंट ऑप्शन इज गिवन इन डॅश डॅश मेनू. तर फाईल मेनू मध्ये आपल्याला प्रिंट ऑप्शन पाहायला मिळत असतो.